ओ शिट गाईज, गाडी स्लिप झाली इथे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. आणि आज आहे 7 मे आणि मी चाललो आहे आज गावाला पाचगणीला. तर एक्साइटमेंट बघू शकता, कारण की वातावरणच कसं आहे गाईज. वातावरण वो रात्री पण मस्त पाऊस झाला आणि एकीकडे दिवाळीसुद्धा झालेली आहे. तर आता मी निघालो आहे, मनोज येतो गाडी घेऊन, 4 व्हीलरमध्ये जाणार आहे. नो बाईक टुडे. आणि विचार करत होतो गोप्रो घेऊ, पण गोप्रो चार्ज नाही आहे. तर प्लॅन थोडा चेंज आहे. लेट्स सी, पुढे जाऊन बघू काय विषय होतं काय नाही. बघा यार, एक नंबर. बस फक्त पाऊस पडला पाहिजे गाडीमध्ये जाताना, खूप मजा येईल एक्स्ट्रीम लेवलवरती. असं वाटतं जूनचा टाईम चालू आहे आणि आज आहे 7 मे. जाम गार हवा सुटली आणि इतकी मजा येते ना आज. खूप झाला मजा येणार आहे गाईस, कारण की 4 व्हीलरमध्ये जायचं आहे, वरना भावांसोबत. ट्रिपची मजा वेगळी आहे. गाडी पण ऑल सेट आहे. फक्त आता वरती जायचं आहे, बघतोय लोक काय करतात आहे. ही लोक येणार होते मला घ्यायला, मी आलो यांच्या वेडिंग खाली. चलो लेट्स सी. आज झाला मला बनवतोयस, समजतं तुला? हां तारा, ही लोक घ्यायला येणार होते आणि मी इकडे आलो. समजत नाही काय करायला. म्हणा काय पाऊस पडतोय, एक्साइटमेंट लेवल कॅमेरा बघून सांगताशी दाखवलं. एक मेंबर. हाय गाईस. हाय गाईस काय हाय गाईस. किती वाजलेत? किती वाजता येणार होता? किती वाजले ते सोड. दिवाळी चालू आहे तिकडे 6 महिने अगोदर. ऐसी दिवाळी हम रोज चाहते भाई. थोड़ा तो जिंदा छोड़ो पाकिस्तान को, जो आ रहा है वो रोज करने पे लगा हुआ है. वातावरण बघा गाईस. मगाचपासून तेच बोलत आलोय, कारण की मला एवढं भारी वाटतं ना. 3-4 दिवसापासून गरमी झालेली आता. देखो एक्साइटमेंट लेवल दाखव जरा तुझे गावाला जायचे. तरी एकदा असं परफॉर्म ये दाखवू शकत नाही. ये बोय दाखवले असते. मी मला सकाळपासून बोलतोय ही लोक आत्ता येतील, ही लोक आत्ता येतील. घंटा कोण आला नाही म्हणून मी आलो निघून. जसे काय ते मेरा छोटा भाई है, लगता बडा है बस छोटा भाई है मेरा. फायनली गाईज आता निघायची बारी आली. किती बॅग आहेत आपल्याकडे? 1 2 3. ही पण तुझीच बॅग आहे का? छोटी पर्स दाखव जरा, घेऊन दाखव कशी वाटते तुला. रोहन कॅटवॉक. रोहन मजदूर प्लस कॅब ड्रायव्हर, 1 साइड विषय आड आहे. बाय तारा. हाय फाय. चलो बाय गाय. मी चाललो आणि तुम्हाला वाटेल बॅगमध्ये काय, बॅगमध्ये भरभरून RDX आहे, पाकिस्तानमध्ये घेऊन चाललोय. जस्ट आता ही इज मुजाहिदीन. डन्ना मुजाहिदीन. RDX टाकला तर मिसाईलच त्याचे डबल असेल. नाही ते काय होते, 1,000 2,000 किलो RDX वेचत असं सप्लाय करतात. एक बॉम्ब फक्त. बहन के लाडो. बजरंग बली की जय. भारत माता की. काय मजबूत जोरात पाऊस येतो आता इथून. म्हणजे आम्ही आता जस्ट निघालोच आहे करंदाडे आणि JNPT हायवे. तरी पण दनादन पाऊस येतोय. जोरात पाऊस आला, जाम जोरात पाऊस आहे. अरे एकदम जून मध्ये पाऊस होतो तसा पाऊस होतोय रे. गुजरात मध्ये मुसळधार पावसाने वाट लावली आहे.
काही दिसायला झालंय. अरे फडकं घे थोडीशी अरे फॉग येतोय ना. अरे बघ हा लाव पटापट लाव. दिसा ना सेक्टर 4 ला घालशील नाही तर परत खाली. नाही फडका तर दुसरं काहीतरी फडका नाही आहे. काहीच दिसत नाही यार. आता थोडं कुठं जरा नीट झालंय नाही तर तिथून जायचो खाली परत कारण जाळेला. पावसात उतरणार कसं. रिक्षावाल्यांची मदत पेट्रोल पंप पर्यंत जाण्यापुरती. CNG लो. आवाज जोरात वाजतोय रे म्हणा. बहुतेक हा व्हिडिओ मोठा बनणार आहे. जाम मोठा बनणार आहे. आम्ही आता एका जागेवरती CNG भरायला गेलेलो. तिथे CNG अवेलेबल नाही आहे आणि आम्ही आता परत पुढे चाललो पेट्रोलवरती. आम्ही आहे अटल टनल मध्ये. इथून एक 10 ते 15 किलोमीटर वरती लद्दाख आहे. डायरेक्ट श्रीनगरला. गाडी पडली स्लिप झाली. हो शिट गाईज गाडी स्लिप झाली इथे. हो कुणाला लागला नसावा. गाडी स्लिप झाली पूर्ण स्लिप झाली यार. पलटीच झाली पूर्ण गाडी. बी सेफ गाईज. गाडी चालवताना जरा व्यवस्थित चालवा हायवेवरती आणि पावसाच्या दिवसात तर जास्त काळजीनं चालवा गाडी. बिकॉज स्लिप लय होते आणि स्लिप झाली गाडी कलंडली तर कलंडली. ओके गाईज आता आम्ही जस्ट पोहोचलोय फूड प्लाझाला. एक्सप्रेस हायवेच्या मध्ये तळेगाव पासून 4 किलोमीटर आधी हा फूड प्लाझा आहे. आणि पकड रखते का. ओके जस्ट आम्ही फ्रेश झालो. आता चाय और नाश्ते की बारी है गाइस. काय मागवलं सोना. वडापाव. मंगा के चाय और वडापाव. मामांनी घेऊन ठेवलं ऑलरेडी. दादा एक इशारा कॉपी. चीज गाइस. चीज माने चीज. ओके गाइस आता आमचं जस्ट नाश्ता करून झाला आणि आता आम्ही निघालो आहे परत ड्राईव्ह कंटिन्यू करतो. तर आता मी जास्त शूट नाही करू मला थोडं आधनं शूट करेन. तर लेट्स गो. वेलकम टू पुणे गाइस. ओके गाइस आता आम्ही पुणे सोडून आलो आहे खेड शिवापूरच्या टोल बशी. आम्ही तो बघू शकता टोल त्या साईडला आहे आणि इकडे चहा प्यायला आलो आम्ही. ॲज रेग्युलर आम्ही थांबलेलो लास्ट टाईम इकडे चहा प्यायला जेव्हा मी पंचगणीची बाईक राईड चालू केलेली त्यावेळेस. आणि आम्ही जस्ट आता इथे उभे आहे चहासाठी. तर चहा पिऊया कंटिन्यू करूया कारण की आता आम्हाला फटाफट जायचं आहे पाचगणीमध्ये. इथून पाचगणी 70 किलोमीटर आहे आणि गुड टू गो. आता आम्हाला पेट्रोल भेटलं आहे. CNG तर काय भेटली नाही. पेट्रोल टाकून आम्ही पेट्रोलवरतीच गाडी कंटिन्यू करतो आहे. तर भेटू आपण पाचगणीत. ओके गाईज आता आम्ही आलो आहे सुरूर फाट्यावरती आणि सुरूर फाट्यापासून पाचगणी ऑलमोस्ट 35 to 45 किलोमीटर्स आहे. पण इथून मधून आम्हाला 2-3 कामं आहेत तर ती करायची आहेत आणि ते करूनच आम्ही निघणार आहे. भावाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आम्ही इकडे आलेलो आणि इथून आम्ही आता थोड्या वेळात निघू. खूप मस्त गाव आहे. सुंदर गाव आहे. सुंदर गाव आहे. छोटंसं गाव आहे बट खूपच सुंदर आहे. मजा आली इथे. सुरूर वायर रोड गाईज. लोक आहेत असं पण नाही की आपण त्याला हे करून देतो की हा बाई चल. किती वाजता निघालेलो आपण.
12 वाजता मन असतो कसा, मन असतो सकाळी कसा. आता संध्याकाळी 7 वाजलेत 6 आणि अजून आम्ही पोहोचलो नाही आहे. तर बघू हा ब्लॉग कसा एंड करता येतो. आणि मी मध्ये मध्ये शूट नाही करत आहे कारण त्याचा सीझन आहे. बटाटे वडे. एक राऊंड झाला, आता दुसरा राऊंड आहे. खूप भूक लागलेली, आम्ही बटाटे वडे खात आहोत. हे महाशय चालू गाडीत उतरले बटाटे वडे टाइमपास करायला ब्लॉग बनवायला आला. ब्लॉगच बनवतोय भाई. ते बघ तिकडं बघ. डेडिकेशन ब्लॉग बनवतोय वडापाव खायचे. तुमची काळजी नाही, वडापावची काळजी. नाही ना, असं काय नाही. पोटा पाण्यासाठी थोडंफार करावं लागते. बट बाकी काय नाही. मामा आमचे बघा वन साइड विषय आडे काय. गाइस अभी हम लोग पहुंचे जस्ट पंचगनी में. So guys, अभी जस्ट हम लोग पहुंचे पंचगनी में. इतनी देर से घूम के हुए. एंड ये देखो, ये मेरा भाई और ये मेरा काका है. काका भी नहीं बोल सकते, भाई है मेरा. एंड तो ये ब्लॉग हम लोग इधर ही एंड कर रहे हैं. सीन इज अभी कल का भी ब्लॉग आने वाला है, तो आप कंटिन्यू रहिए, पुढे बघत राहा. गाइस एकत्र बोलायचं, ठीक आहे. काय तुझा आउट्रो काय मी आउट्रो काय नाही. सरळ लाईक बोला, लाईक शेअर सबस्क्राईब यूट्यूब चॅनल. बाय. बूम कर ना, बूम. एमएससी करतो असं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या